आम्ही निघालो गोव्यावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी. तर खूप छान असे आमचे गोव्यातील दिवस गेले. आता ओढ लागली आहे ती महालक्ष्मीकडे जाण्यासाठी म्हणजेच कोल्हापूरला. तर आम्ही निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी. तर खूप छान असे सुंदर घाट लागले आम्हाला आणि त्या घाटाचा खूप आनंद घेत आम्ही खूप सुखकर असा प्रवास केला आणि आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो होतो आणि ते लोकेशन खरंच खूप छान होतं. तिथलं फूड पण छान होतं आणि फायनली आम्ही पोहोचलो कोल्हापूरला. तर आमचा तिथे 1 दिवसाचा मुक्काम होता आणि आमचं हॉटेल खूप सुंदर होतं आणि खरंच खूप छान होतं आणि तिथल्या सुखसोयी पण खूप छान होत्या. त्यानंतर छानपैकी फ्रेश झालो, रेडी झाले. मी साडी नेसली, प्रियांशीला रेडी केलं आणि आम्ही थेट निघालो दर्शनासाठी. दर्शनाला जाण्यासाठी आम्हाला अभिषेक करायचा होता, देवीचं दर्शन घ्यायचं होतं, त्यासाठी ओटीचं सामान घ्यायचं होतं. तर छान ओटीचं सामान वगैरे घेतलेलं आणि नंतर बाकी प्रसाद वगैरे घेतलेला आणि थेट आम्ही मंदिरात गेलो गाभाऱ्यामध्ये. आमचं दर्शन खूप छान असं झालेलं. अभिषेक वगैरे खूप छान असा झालेला. नंतर मग ते झाल्यानंतर आम्ही बॅक टू होम आलो आणि घरी आल्यानंतर मी कोल्हापूरवरून लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र आणलं होतं आणि ते मला त्याची स्थापना करायची होती आणि शुक्रवारचा दिवस बघून छान असा अभिषेक केला. त्यानंतर देवाची पूजा केली आणि खूप छान असं छान वाटत होतं मला आणि सगळं झाल्यानंतर मस्तपैकी नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली आणि तितक्यात प्रियांशीने मला दूध मागितलं. म्हणजे ती पण लक्ष्मीच आहे आणि मी खरंच भाग्य मानते, की लक्ष्मी माझ्याकडनं सगळं काही करून घेते आणि त्याचं फळ मला नेहमीच मिळतं. चला इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक